या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई तुला असं वाटत नाहीये का की आपण त्या मास्तरनीला तिच्या लायकीपेक्षा जास्त महत्त्व देतोय. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की दुर्गे तुला जेवढं काम सांगितलं आहे ना तेवढंच तू कर. आत्ताच्या आत्ता मास्तरीनबाईंच्या घरी जा आणि त्यांना आजच्या आज घरी घेऊन ये, कारण जर त्या घरी आल्या तरच आमचं आणि मोठ्या मालकांचं लग्न होईल आणि तू हे काम केलं तर त्या बदल्यात आम्ही तुला हवं ते देऊ. आणि ते ऐकून दुर्गी खुश होते, पण तरीही ती नाटक करत म्हणत असते की अगं ताई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी वाटेल ते करू शकते. तुला त्या मास्तरनीला घरी आणायचं आहे ना, मग ठीक आहे, मी जाते तिच्या घरी आणि तिला घरी घेऊन येते. आणि ते ऐकून भुवी खुश होते. ती म्हणत असते की आता आम्ही खाली जातो, तू सुद्धा लवकरच ये. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी तेथून निघून जाते. दुर्गी मात्र मनाशी म्हणत असते की ताई तू माझ्या लेकीचं आणि अधिपतीचं लग्न मोडलं आणि त्या अधिपतीचं लग्न त्या मास्तरडीसोबत लावून दिलं. आणि आता या वयात तुला स्वतःचा संसार थाटायला लाज वाटत नाही का गं? माझ्या लेकीचं आयुष्य तर तू उद्ध्वस्त केलं, पण आता बघ मी तुझं हे लग्नाचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. एका आईचा तळतळाट आहे तुला. आता काही झालं ना तरी तुझं आणि मोठ्या मालकांचं लग्न होणारच नाही आणि त्यासाठीच मी प्रयत्न करणार. आणि ती हसतच घरातून बाहेर पडते. दुसरीकडे चारुहास सर रागारागात घरी जाण्यासाठी निघालेले असतात, पण अक्षरा त्यांना थांबवते. ती म्हणत असते की बाबा तुम्ही आत्ता भुवनेश्वरी मॅडमला कोणत्याही गोष्टीचा जाब विचारू नका, कारण आधीच आपण दोघांनी खूप चुका केल्या आहेत आणि माझी सगळ्यात मोठी चूक ही झाली की मी त्या घरातून बाहेर पडले आणि तुम्हीसुद्धा रागात जे तुमच्या मनात आहे ते बोलून टाकलं, कशाचाही विचार केला नाही आणि याचाच फायदा त्या भुवनेश्वरी मॅडमने घेतला. पण आता आपल्याला विचारपूर्वक पुढची पावलं टाकावी लागणार आहे. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की हो बाळा बरोबर आहे तुझं, पण आपल्या स्वभावाला आपण कशी काय मुरड घालू शकतो? खोटेपणाने आपल्याला नाही वागता येणार, ते फक्त त्या भुवनेश्वरीलाच जमतं. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की हो बाबा, आणि मी तुम्हाला खोटेपणाने वागा, खोटं बोला असं म्हणतच नाही आहे, पण थोडं स्ट्रॅटेजीने वागा, विचारपूर्वक बोला, कारण आता जर आपण त्या भुवनेश्वरी मॅडमच्या हातामध्ये हा डाव दिला ना तर मग सगळंच उद्ध्वस्त होईल. तर चारुहास सर म्हणतात की अगं पण अक्षरा, त्या अधिपतीला कळायला नको का की ती भुवनेश्वरी खरी कशी आहे ती? कारण त्याला हे माहितीच नाही आहे की तू घरी आली होती, मात्र तिने तुला घरातून हकलून दिलं. मला असं वाटते की तुला घरी परत यायचंच नाही आहे आणि म्हणून तो चिडचिड करतोय. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की हो बाबा कळतंय मला सगळं, पण आत्ता अधिपतींवर भुवनेश्वरी मॅडमचा प्रभाव आहे आणि आत्ता आपण जर त्यांना काही सांगितलं ना तरीही उपयोग होणार नाही. जोपर्यंत हा प्रभाव कमी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला असंच विचारपूर्वक वागावं लागेल. एकदा का अधिपतींसमोर त्यांचा खरा चेहरा आला की मग सगळं काही आपण पूर्वीप्रमाणे व्यवस्थित करूयात. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे बाळा, पण आता तू लवकरात लवकर घरी परत ये. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा काळजी करू नका, पण मला एक वचन द्या की मला सांगितल्याशिवाय तुम्ही काही करणार नाही आणि मी सुद्धा तुम्हाला सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, मी परिस्थिती असेल तसा निर्णय घेईल आणि तुला त्याबद्दल सांगेल सुद्धा. आणि ते ऐकून अक्षराच्या जीवात जीव येतो आणि मग चारुहास सर पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात. तर अक्षरा त्यांना सांगते की बाबा ज्या बाईने तुम्हाला गुडघ्यावर आणला ना त्या बाईला आता मी गुडघ्यावर आणणार. आता मी आपल्या घरी परत येणार, पण ते सुद्धा माझ्या अटींवर. आणि अक्षराचं हे बोलणं ऐकून चारुहास सर खुश होतात. दुसरीकडे इरा घरी आल्यावर तिचे आई बाबा खूप चिडलेले असतात. इरा विचारत असते की काय झालं, तुम्ही मला इथे असं एखाद्या गुन्हेगारासारखं का उभं केलं आहे, माझ्याकडे असे का बघताय? तर ते दोघे रागातच तिला विचारतात की तुला काय गरज होती ग अक्षराचा पाठलाग करायची? पण इरा म्हणत असते की तुम्ही माझ्यावर या गोष्टीमुळे इतके का चिडताय तेच मला कळत नाही. उलट मी जे काही केलं ना त्याबद्दल तुम्ही मला शाबासकी द्यायला हवी होती. आणि तिचं असं बोलणं ऐकून ते दोघेजण तर अजूनच चिडतात. ते म्हणत असतात की आम्हाला कळतच नाही आहे की तू तुझ्या कामधंद्याकडे लक्ष दे ना, उगाच तिच्या आयुष्यात कशासाठी लुडबुड करते. पण इरा म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, तुमची मोठी मुलगी जे करते ते सगळं बरोबर आणि मी जे करते ते सगळं चुकीचं का? अहो ताई, आपल्याला घरात एक काहीतरी सांगते आणि बाहेर जाऊन दुसरंच काहीतरी करते, मग तिच्यावर लक्ष ठेवायला नको का? जर ती अधिपतींना वगैरे जाऊन भेटली तर मग कसं होईल? आणि ते ऐकून अक्षराचे आई बाबा म्हणतात
इरा, तू तिची काळजी करू नको. तिला जे करायचं असतं ना ते ती विचारपूर्वक करते आणि ती आम्हाला आधी सगळं काही सांगते. तुझ्यासारखं लपून छपून काही करायची तिला सवय नाही आहे. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून इरा तर खूपच चिडते. पण तरीही ती म्हणत असते की आई बाबा, तुम्हाला का कळत नाही आहे की ताईकडे असणारी ही शेवटची संधी आहे. मला तर असं वाटतं की तिने अधिपतींना घटस्फोट द्यावा आणि पैसे घ्यावेत. आणि इराचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच दुर्गी त्या ठिकाणी येते आणि दुर्गीला पाहून घरच्यांना तर मोठा धक्काच बसतो. सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. तर दुर्गी विचारत असते की येऊ का आम्ही आतमध्ये. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीला प्रार्थना करत म्हणत असते की आमचं एकच स्वप्न होतं आणि ते म्हणजे मोठ्या मालकांसोबत लग्न करायचं. इतकी वर्ष झाली पण आम्ही ते स्वप्न बघणं कधीच सोडलं नाही आणि आता आमचं ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. अटी घालून का होईना पण मोठे मालक आमच्याशी लग्न करायला तयार झाले आहेत. आता आम्ही लवकरच सौभाग्यवती भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी होणार आहोत. आणि मग त्यासाठी ती देवीला अशीही प्रार्थना करते की लवकरात लवकर मास्तरीणबाईंना तू घरी पाठव, म्हणजे आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल. त्याचवेळी तो धनाजी काही माणसांना त्या ठिकाणी घेऊन येतो. भुवनेश्वरीने लग्नानिमित्त रंगकामाचं काम सुरू केलेलं असतं आणि त्यावेळी चारुहास सरसुद्धा घरात येतात. हे सगळं पाहून खरं तर ते चिडतात, पण अक्षराने जे सांगितलेलं असतं ते त्यांना आठवतं आणि ते शांत राहत भुवनेश्वरीला या सगळ्याबद्दल विचारतात. ती म्हणत असते की आता आपलं लग्न आहे म्हटल्यावर घराला रंगरंगोटी करायला नको का. तर चारुहास सर म्हणतात की हो ठीक आहे, पण तुला हे आठवतंय ना, आधी अक्षरा घरी यायला हवी आणि मगच आपलं लग्न होईल. त्यामुळे आधी अक्षराला घरी कसं आणायचं याचा विचार कर. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, आम्ही माणसं पाठवली आहेत सुनबाईंच्या माहेरी. आजच सुनबाई घरी येतील. आणि ते ऐकून चारुहास सर काही न बोलता तेथून मग निघून जातात. दुसरीकडे दुर्गी घरात येणारच असते, पण तितक्यात इरा म्हणते की थांबा तुम्ही. जेव्हा माझे बाबा तुमच्या घरी आले होते तेव्हा तर तुम्ही त्यांचा अपमान केला, त्यांना ढकलून दिलं. मग आता आमच्या घरात का पाऊल ठेवताय. ते ऐकून दुर्गी म्हणत असते की अगं इराबाई, आता ते सगळं विसरून जा, जुनं झालं ते सगळं. आणि ते ऐकून अक्षराचे बाबा तर खूपच चिडतात. ते म्हणत असतात की कसं विसरून जाऊ ते, अहो तुम्ही माझ्या मुलीचा गळा दाबला. पण दुर्गी म्हणत असते की आता ती आमची सुनबाई आहे म्हटल्यावर कधीतरी तिच्यावर राग निघणारच ना. हवं तर मी तुमची माफी मागते किंवा मग दंडवत घालते. आणि ते ऐकून इरा म्हणते हो का, मग घाला इथे दंडवत. आणि ते ऐकून दुर्गी रागातच तिच्याकडे पाहू लागते. पण मग अक्षराची आई इराला शांत राहायला सांगते आणि दुर्गीला घरात बोलावते. त्यानंतर ती मोठमोठ्याने अक्षराला हाका मारू लागते. तर अक्षराचे बाबा सांगतात की ती शाळेत गेली आहे, तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाही. आणि ते ऐकून दुर्गी हसतच म्हणते हो का, मग आता तिला घरी बोलावून घ्या, कारण मी तिला घरी घेऊन जाण्यासाठी आली आहे. आणि हे ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. त्यानंतर मग दुर्गी म्हणते की विद्याताई, तुमच्या घरात पाहुण्यांना पाणी वगैरे विचारण्याची काही पद्धत आहे की नाही. त्यामुळे मग अक्षराची आई पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते. तर इरा पटकन घरातून बाहेर पडते भुवनेश्वरीला कॉल करण्यासाठी. त्यानंतर अक्षराची आई अक्षराला कॉल करते आणि तिला सांगते की बाळा तू ताबडतोब घरी ये, कारण इथे त्या दुर्गेश्वरी मॅडम आल्यात आणि त्यामुळे बाबासुद्धा खूप चिडलेत. उगाच शब्दाला शब्द वाढेल. आणि ते ऐकून मग अक्षरा लगेच घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे इरा भुवनेश्वरीला कॉल करते आणि तिला सांगते की इथे त्या दुर्गेश्वरी मॅडम आल्यात आणि त्या ताईला घरी घेऊन जायचं म्हणतायत. आणि हे ऐकून भुवी हसतच म्हणते बरं झालं, दुर्गीने गेल्या गेल्या विषयाला हात घातला. पण इराला काही समजतच नाही. ती म्हणत असते की मॅडम काय चाललंय, हे सगळं घटस्फोट रद्द झाला की काय त्यांचा. आणि ते ऐकून भुवी म्हणते की रद्द तर नाही झाला, पण पुढे ढकलला आहे असं समजा. आता तुम्ही लवकरात लवकर तुमची बहीण आमच्या घरात परत कशी येईल याची व्यवस्था करा. आणि मग ती फोन ठेवून देते. इरा मात्र डोक्यालाच हात लावते. नेमकं काय सुरू आहे हे तिला कळत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराचे बाबा दुर्गीला सांगतात की माझी मुलगी तुमच्यासोबत त्या घरात येणार नाही. आणि नेमकी त्याचवेळी अक्षरा घरात येते. तर दुर्गी सरळ तिचा हात पकडून तिला घेऊन जाण्यासाठी निघते, पण अक्षरा जागची हालत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.